सांगली जिल्ह्यातील इनाम धामणी इथल्या महिला सरपंच मालुश्री पाटील यांनी तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठांतर्गत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महिला सरपंच आणि उपसरपंच परिषदेचं आयोजन केलं आहे। या परिषदेसाठी जिल्ह्यातील 450 महिला सरपंच सहभागी होणार आहेत। सांगली जिल्ह्यातील हे इनाम धामणी गाव इथल्या सरपंच मालुश्री पाटील या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाच्या सदस्य आहेत। मुंबईत 21 आणि 22 मार्चला तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाची जी कार्यशाळा झाली त्यात मालुश्री ताई सहभागी झाल्या होत्या। त्यानंतर त्यांनी व्यासपीठाचं सदस्यत्व स्वीकारलं। तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठ स्त्रियांसाठी सर्वार्थानं लाभदायक असल्याचं त्या सांगतात। साम टीव्हीच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाचं त्यांनी कौतुकही केलं। सकाळ, साम टीव्ही, ॲग्रोवन आणि तनिष्का व्यासपीठ या माध्यमातून स्त्रियांना एक जे व्यासपीठ निर्माण करून देऊन एक क्रांतिकारी पाऊल उभा केलेला आहे, त्याबद्दल मी सर्व महिलांच्या वतीने ह्या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छिते। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाअंतर्गत महिला सरपंच आणि उपसरपंच परिषदेचं आयोजन केलंय। या परिषदेसाठी जिल्ह्यातील 450 महिला सहभागी होणार आहेत। आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये 450 महिला ह्या सरपंच महिला आहेत आणि ह्या महिला पुरुषांच्या हातातला रबरी शिक्का न होता कर्तृत्ववान, कर्तृत्वदक्ष, विचारधन आणि समाजाला चांगली दिशा देणाऱ्या कार्यकर्त्या महिला सरपंच झाल्या पाहिजेत। म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदाच आम्ही सांगलीमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त मे महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये महिला सरपंच आयोजित करत आहोत। स्त्रीची महती सांगताना त्यांनी इतिहासाचे दाखलेही दिले। स्त्रियांच्या सर्वश्रेष्ठ भूमिकेमध्ये आई ही सर्वश्रेष्ठ भूमिका आहे। आज संत मुक्ताई नसत्या तर अखंड विश्वाला ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली ते ज्ञानेश्वर महाराज घडले नसते। जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडले नसते। म्हणजे एवढी श्रेष्ठ भूमिका फक्त एक स्त्री करू शकते। महिला समाजाला दिशा देतील असा विश्वास व्यक्त केला। वाढत चाललेला भ्रष्टाचार, शिक्षणामध्ये असणारा गोंधळ, राजकर्त्यांच्यावर असणाऱ्या कामामध्ये त्यांनी करत असलेल्या कामातल्या उणिवा, त्या त्रुटी ह्या जर थांबवायच्या असतील तर हे काम फक्त एक स्त्री मनच करू शकते। तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाचं काम आता खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू लागलंय। हे व्यासपीठ महिलांसाठी किती फायदेशीर आहे हे समजल्यामुळे महिला स्वतःहून व्यासपीठाचं सदस्यत्व स्वीकारू लागल्यात आणि समाजासाठी कामही करू लागल्यात। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सांगली।